Hello all, welcome again and now we'll going to see the chapter FM modulation. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण इकडे डीप लर्निंग मध्ये टीच करत नाही आहेत. ओके, तर आपण फक्त जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तुमचे त्या थ्रू एक क्विकली त्याच्या थ्रू गो थ्रू करणार आहेत. ओके, आणि हे तुमच्या रिव्हिजनसाठी आहे. ओके, हा तुमचा 4 मंथचा सब्जेक्ट आहे. ओके, so we cannot finish that in 10 minutes or 1 hours. Okay, it will take a lot of time to go in a deep and study in deep. So this is only for revision purpose. Okay, so let's start. So 2 मार्कचे तुमचे क्वेश्चन्स असतील. डिफाईन मॉड्युलेशन इंडेक्स इन एफ एम. ओके, तर एफ एम मध्ये तुम्हाला मॉड्युलेशन इंडेक्सची डेफिनेशन विचारतील 2 मार्क्सला. तर बघा, डेफिनेशन्स काय आहे की रेशो ऑफ फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन टू द एमची मॉड्युलेशन इंडेक्स असणार आहे. ओके, तर ती आहे फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन म्हणजे तुमचा डेल्टा, किंवा याला या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतात, आणि टू द युअर मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी म्हणजेच युअर एफ एम. ओके, तर ही क्विकली तुम्ही डेफिनेशन लक्षात ठेवू शकता मॉड्युलेशन इंडेक्सची. त्यानंतर आहे 2 मार्क्सला एक क्वेश्चन विचारतात की राईट कार्सन्स रूल टू कॅल्क्युलेट बँडविथ ऑफ एफ एम वेव्ह. ओके, तर हा रूल आहे त्याच्यात की तुमची बँडविथ, ओके, बँडविथ ऑफ एफ एम सिग्नल शुड बी इक्वल्स टू टॉईस ऑफ डेल्टा एफ एम प्लस एफ एम. ओके, तर हा तुमचा कर्सन्स रूल आहे, 2 मार्क्सला विचारतात. आणि जर तुम्हाला बँडविथ ची ॲक्च्युअल काढायची असेल, ओके, विचारलं तर तुमची बँडविथ असते एफ एममध्ये टॉईस ऑफ एफ एम इंटू नंबर ऑफ सिग्निफिकंट साईड बँड. कधी कधी तुम्हाला बँडविथ फाइंड आउट करायला क्वेश्चन्स विचारतात, तुम्हाला एफ एम दिलेलं असतं आणि तुम्हाला बँडविथ काढायला विचारतात. ओके, त्यावेळेस फक्त तुम्हाला काय करायचं, टॉईस ऑफ एफ एम इंटू नंबर ऑफ सिग्निफिकंट साईड बँड. तर या 2 डेफिनेशन्स 2 मार्क्सला विचारतात. तुम्ही क्विकली रिमेंबर करू शकता. ओके, तर आपण एफ एम बघणार आहोत. एफ एम म्हणजे काय, तुमचं फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन्स. ओके, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन्स. याच्या आधी आपण ए एम बघितलं. ए एम म्हणजे आहे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. इथं आपण फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन करतो. तर बघा इकडे पण सेम आहे, एक तुमचं मॉड्युलेटिंग सिग्नल आहे, एक कॅरियर सिग्नल असेल. ओके, तर एफ एम काय आहे की तुमच्या कॅरियर सिग्नल, ओके, कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी, ओके, चेंज होते. युअर कॅरियर फ्रिक्वेन्सी चेंज with respect to the amplitude of your modulating signal. ओके, ए एम मध्ये काय व्हायचं की मॉड्युलेटिंग सिग्नलच्या ॲम्प्लिट्यूड नुसार तुमच्या ए एमची ॲम्प्लिट्यूड व्हॅरी व्हायचा. ओके, बट एफ एम मध्ये इन्स्टेड ऑफ ॲम्प्लिट्यूड तुमची फ्रिक्वेन्सी व्हॅरी होते. तर बघा या पॉईंटला बघा तुमची ही फ्रिक्वेन्सी आहे, त्यानंतर जसं तुमचा ॲम्प्लिट्यूड चेंज होतोय, ओके, सो रिस्पेक्टिव्हली युअर फ्रिक्वेन्सी ऑल्सो गोइंग टू चेंज हेअर. ओके, आणि ज्यावेळेस तुमचा ॲम्प्लिट्यूड पीक व्हॅल्यूला असतो त्यावेळेस तुमची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम मिळते इकडे. जसं तुमचा ॲम्प्लिट्यूड पुन्हा कमी होतोय तशी प्रोपोर्शनलमध्ये तुमची फ्रिक्वेन्सी पण कमी होत जाते. ओके, आणि ज्यावेळेस तुमचा मॉड्युलेटिंग सिग्नलचा जो निगेटिव्ह पीक असेल, ओके, या पॉईंटला तुम्हाला सर्वात कमी फ्रिक्वेन्सी मिळते एफ एमची, आणि अगेन ती चेंज होत राहते. तर काय होतंय की तुमच्या कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी कंटिन्युअस चेंज होते विथ रिस्पेक्ट टू युअर मॉड्युलेटिंग. जर तुम्हाला एफ एम सिग्नलचं इक्वेशन लिहायला सांगितलं किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स, तर ते तुम्ही इकडे बघू शकता. ई एफ एम इक्वल्स टू ई सी साईन, ओके, इन ब्रॅकेट ओमेगा सी ऑफ टी प्लस एम एफ साईन ओमेगा एम ऑफ टी. तर ई सी काय आहे, हा जो तुमचा कॅरियर सिग्नलचा ॲम्प्लिट्यूड आहे, ओके, हा आहे तुमचा ई सी. ओके, आणि ही जी तुमची टर्म आहे साईन ओमेगा सी ऑफ टी प्लस एम एफ साईन ओमेगा एम ऑफ टी, तर ही कंटिन्युअस चेंज होईल. ओके, याची फ्रिक्वेन्सी कंटिन्युअस चेंज होईल विथ रिस्पेक्ट टू युअर मॉड्युलेटिंग सिग्नल. ओके, आणि हे जी तुमची एफ एम वेव्ह असते ही असते तुमची साईन वेव्ह, त्यामुळे हे साईन इकडे आहे. ओके, तर हे असं तुम्ही आलं तर क्विकली एफ एमची वेव्ह फॉर्म ड्रॉ करून तिचं इक्वेशन नोट डाऊन करू शकता. त्यानंतर इकडे 2 डेफिनेशन्स आहेत, त्या तुम्हाला विचारू शकता. त्यातली फर्स्ट आहे डेव्हिएशन रेशो. तर डेव्हिएशन रेशो काय आहे, मॅक्झिमम डेव्हिएशन टू द मॅक्झिमम मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी. हा झाला तुमचा डेव्हिएशन रेशोची डेफिनेशन्स. ओके, आणि त्यानंतर आहे मॉड्युलेशन इंडेक्स. तर मॉड्युलेशन इंडेक्स आपण ऑलरेडी बघितली आहे. ओके, तर मॉड्युलेशन इंडेक्स म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन अपॉन मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ एम, आणि ही काय असते, मॅक्स फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन अपॉन एफ एम. ही झाली तुमची मॉड्युलेशन इंडेक्सची डेफिनेशन फॉर एफ एमसाठी. ए एमसाठी आपण बघितलं काय आहे, ई एम अपॉन ई सी. ओके, असं तुम्ही क्विकली लक्षात ठेवू शकता. ई एम म्हणजे ॲम्प्लिट्यूड ऑफ युअर मॉड्युलेटिंग सिग्नल, आणि ई सी म्हणजे ॲम्प्लिट्यूड ऑफ युअर कॅरियर सिग्नल. आणि एफ एमसाठी काय, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन अपॉन मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी. ओके, हा रेशो. त्यानंतर बघा लास्ट टाइम आपण बघितलं की ए एम सिग्नल इन टाइम डोमेन अँड फ्रिक्वेन्सी डोमेन. ओके, तर
तर इकडे आपण बघणार आहोत FM सिग्नल, टाइम डोमेन आणि फ्रिक्वेन्सी डोमेन. तर टाइम डोमेन म्हणजे सिम्पली तुम्हाला एक मॉड्युलेटिंग सिग्नल काढायचं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग टू व्हॅरी होणारं FM ची वेव्हफॉर्म काढायची. ओके, हे तुमचे FM आहे. तेव्हा हे कंटिन्युअस व्हॅरी होतं विथ रिस्पेक्ट टू युअर मॉड्युलेटिंग सिग्नल. ओके, ज्यावेळेस तुमचा हा पीक असतो त्यावेळेस तुमची फ्रिक्वेन्सी मॅक्स असते. ज्यावेळेस तुमचा पीक हा निगेटिव्ह साईडला असतो, ओके, त्यावेळेस तुमची फ्रिक्वेन्सी सर्वात कमी असते आणि कंटिन्युअस व्हॅरी होते. हे झालं तुमचं टाइम डोमेन डिस्प्ले ऑफ FM वेव्ह. आता तुम्हाला जर फ्रिक्वेन्सी डोमेन करायचं असेल, ओके, तर तुम्हाला अशी डायग्राम काढावं लागेल. ओके, तर बघा आपण बघितलं की AM मध्ये आपले फक्त 3 फ्रिक्वेन्सी कंपोनंट्स होते. ओके, त्यामुळे फक्त आपल्याला 3 दाखवायचे होते आणि फिनिश झालं होतं. पण FM मध्ये काय आहे की FM मध्ये कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी चेंज होत राहते. ओके, त्यामुळे इकडे आपल्याला नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम मिळतील. जसं माझा हा FC आहे, त्यानंतर असेल FC प्लस FM, त्यानंतर FC प्लस 2FM, FC प्लस 3FM आणि हे कंटिन्युअस तुम्हाला असे सिक्वेन्स मिळत राहील. सेम LSB साठी काय मिळेल, LSB साठी FC मायनस FM, नंतर FC मायनस 2FM, FC मायनस 3FM आणि हा ॲज इट इज इकडे. तर असा तुमचा नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम तुम्हाला FM मध्ये मिळतील. त्याचं रिझन असं आहे की FM मध्ये तुमची फ्रिक्वेन्सी कंटिन्युअस चेंज होत राहते. ओके, तर हे दोन तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. जस्ट क्विकली रिव्हिजन आपण करतोय. ओके, जास्त डीपमध्ये मी तुम्हाला सांगत नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स विचारतात तुम्हाला प्री एम्फेसिस आणि डी एम्फेसिस सर्किट युज्ड इन FM ट्रान्समिशन. ओके, ट्रान्समिशन आणि रिसेप्शन. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्री एम्फेसिस जे सर्किट आहे हे तुमच्या ट्रान्समिशनमध्ये यूज करतात आणि डी एम्फेसिस सर्किट हे रिसिव्हरमध्ये यूज करतात. ओके, रिसिव्हरमध्ये आणि प्री एम्फेसिस ट्रान्समीटरमध्ये. तर हे सिम्पल सर्किट काय आहे, तर तुमचे जे सिग्नल असतं, ओके, त्या सिग्नलची एनर्जी बूस्ट करण्यासाठी आपण प्री एम्फेसिस वापरतो आणि आपण जे बूस्ट केलं एखाद्या सिग्नलला ते रिमूव्ह करण्यासाठी डी एम्फेसिस वापरतो. अजून एक प्री एम्फेसिस काय असतं तुमचं, बघा हा कॅपॅसिटर सिरीजमध्ये आणि हा रजिस्टर खाली आहे ग्राउंडला. तर हे झालं तुमचं हाय पास फिल्टर. ओके, हाय पास फिल्टर. प्री एम्फेसिस म्हणजे तुमचं हाय पास फिल्टर असतं आणि डी एम्फेसिस त्याच्या अपोजिट म्हणजेच लो पास फिल्टर. बघा इकडे एक RC लो पास फिल्टर दाखवलाय. ओके, हा झाला तुमचा लो पास फिल्टर. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे तुमचं प्री एम्फेसिस सर्किट असतं ते बिफोर मॉड्युलेशन वापरतात. ओके, मॉड्युलेशन करण्याच्या आधी तुम्हाला प्री एम्फेसिस करतात आपण. आणि डी एम्फेसिस कधी यूज करतात, तर आफ्टर डिमॉड्युलेटर. हा तुमच्या ट्रान्समीटरचा पार्ट आहे, हा तुमच्या रिसिव्हरचा पार्ट आहे. ओके, हा तुमचा हाय पास फिल्टर आहे, हा तुमचा लो पास फिल्टर आहे. आणि याची जर तुम्हाला रिस्पॉन्स काढायला विचारले तर तुम्ही असं काढू शकता. बघा हा हाय पास फ्रिक्वेन्सीचा रिस्पॉन्स आहे. ओके, याची कट ऑफ फ्रिक्वेन्सी काय आहे, 2122 हर्ट्स. ओके, 2122 हर्ट्स ही तुमची 3 dB फ्रिक्वेन्सी आहे. ओके, आणि या फ्रिक्वेन्सीपासून तुम्हाला हा तुमचा रोल ऑफ रेट झाला 6 dB पर ऑक्टेव्ह स्लोप. ओके, आणि 30 किलोहर्ट्स पासून तुमचा हा कॉन्स्टंट गेन मिळतो तुम्हाला. ओके, हे झालं तुमचं हाय पास. ओके, लो फ्रिक्वेन्सीला हा ब्लॉक करतो म्हणून हा इथून स्टार्ट होतो तुमचा, म्हणून हा हाय पास. ओके, हाय पासचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे. त्यानंतर हा जो आहे डी एम्फेसिस हे आहे तुमचं लो पास सर्किट. म्हणून बघा हा लो पासचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स अप टू 2122 हर्ट्स हा फ्रिक्वेन्सी ऑल पास करतो. हा झाला तुमचा पास बँड. ओके, आणि त्यानंतर जे अबोव फ्रिक्वेन्सी असेल ते तुमची ब्लॉक होईल या रिजन मधली. ओके, हा क्विकली ग्राफ तुम्ही काढू शकता किंवा तुम्हाला जर दोन्ही एकाच ग्राफमध्ये दाखवायचे असेल तर या प्रकारे तुम्ही दाखवू शकता. बघा हा माझा 0 dBचा प्लेन आहे, त्यानंतर इकडे आहे +3 dB -3 dB. तर प्री एम्फेसिस साठी तुमचं सर्किट असा ग्राफ असेल आणि डी एम्फेसिस साठी -3 dB पासून तुम्हाला निगेटिव्ह मध्ये गेन मिळेल. ओके, आणि सेम कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे दोघांची पण 2120 हर्ट्स. प्री एम्फेसिस मध्ये आपण एनर्जी बूस्ट करतो सिग्नलची, डी एम्फेसिस मध्ये काय करतो की जी बूस्ट केलेली एनर्जी ती काढून घेतो आणि त्याला नॉर्मल कंडिशन्सला आणतो. ओके, आणि एक असतं हाय पास फिल्टर, एक असतं लो पास फिल्टर. त्याचे ग्राफ पण तुम्ही क्विकली दाखवू शकता. बघा जर तुम्हाला राईट करायला आलं तर तुम्ही कोणते पॉईंट्स लिहू शकतात. बघा, इन डी एम्फेसिस सर्किट बाय रिड्युसिंग द अँप्लिट्यूड लेवल ऑफ रिसिव्ड हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल. ओके, डी एम्फेसिस मध्ये काय करतात, जे तुम्हाला सिग्नल मिळालंय, ओके, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल, त्याचा अँप्लिट्यूड लेवल रिड्यूस करतात. म्हणजे त्याची जी एनर्जी तुम्ही प्री एम्फेसिस मध्ये बूस्ट केली होती ती रिमूव्ह करतात. ओके, आणि सेम अमाऊंट मध्ये म्हणजे तुम्ही जितकी एनर्जी प्री एम्फेसिस स्टेजला इन्क्रीज केली, ओके, तितकीच एनर्जी तुमची इकडे रिमूव्ह केली जातात. त्यानंतर अगेन प्री एम्फेसिस प्रोसेस इज डन ॲट ट्रान्समीटर साइड. ओके, प्री एम्फेसिस आणि डी एम्फेसिस कुठे केली जातं, रिसिव्हर साइडला. हाय फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन सिग्नल इज एम्फेसाइज्ड और बूस्टेड. एम्फसाइज म्हणजेच काय, बूस्ट करणे.
बूस्ट करणे म्हणजे काय, त्याची स्ट्रेंथ वाढवणे. इन अँप्लिट्यूड इन ट्रान्समीटर बिफोर मॉड्युलेशन्स. ओके, हाय फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटिंग सिग्नल इज एम्फसाइज्ड और बूस्टेड इन अँप्लिट्यूड. ओके, त्याचे अँप्लिट्यूड वाढवतो आपण इन ट्रान्समीटर, आणि ते पण कधी, बिफोर मॉड्युलेशन्स. टू कॉम्पन्सेट फॉर दिस बूस्ट, the high frequencies are attenuated or de-emphasized in receiver after the demodulation has been performed. ओके, जेव्हा तुम्ही ती बूस्ट करता, ती सेम कंडिशन त्याच्या रिव्हर्स आपण रिसिव्हर साईडला करतो. तुम्ही जितक्या लेवलना त्याला बूस्ट केलंय ते आपण डीएम्फेसिस मध्ये रिमूव्ह करतो. ओके, आणि त्याला बूस्ट का करतो आपण, की त्याची क्वालिटी चांगली राहावं आणि सिग्नल टू नॉईज रेशो मेंटेन राहावा म्हणून आपण काय करतो, प्रीएम्फेसिस मध्ये आपल्या सिग्नलची स्ट्रेंथ वाढवतो. त्याने काय होईल, तुमचा सिग्नल टू नॉईज रेशिओ, हा तुमचा सिग्नल आहे आणि हा नॉईज आहे. ओके, जर तुम्ही सिग्नलची स्ट्रेंथ वाढवली तर हा तुमचा रेशो सुद्धा इन्क्रीज होतो. ओके, तर आपण हे स्टेज का करतो, तर आपल्याला सिग्नल टू नॉईज रेशो बेटर मिळावा म्हणून आपण ह्या 2 स्टेप यूज करतो. ओके, त्यानंतर de-emphasis process ensure that high frequencies are returned to their original relative level before amplifications. ओके, जसं तुमच्या रिसिव्हरमध्ये जेव्हा तुम्ही डिमॉड्युलेट करता, ओके, डिमॉड्युलेट नंतर तुमची जी ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सीची स्ट्रेंथ आहे ती रिकवर केल्या जाते. ओके, नंतर प्री-एम्फेसिस सर्किट इज हाय पास फिल्टर और डिफरेंशिएटर. ओके, दोन्ही पण एकच आहेत, विच अलाउज हाय पास फ्रिक्वेन्सीज टू पास, वेअर de-emphasis सर्किट इज लो पास फिल्टर और इंटिग्रेटर विच अलाउज ओनली लो फ्रिक्वेन्सीज टू पास. ओके, तर हे क्विकली तुम्ही एक्सप्लेन करू शकता, प्री-एम्फेसिस डी-एम्फेसिस काय आहे, त्याचं बेसिक ऑपरेशन कसं आहे, कोणता रिसिव्हरमध्ये वापरतात, कोणता ट्रान्समीटरमध्ये वापरतात, त्याचे ग्राफ्स. ओके, त्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे, लिस्ट द डिफरंट मेथड ऑफ डिमॉड्युलेशन्स ऑफ एफ एम सिग्नल. एफ एम सिग्नलच्या डिमॉड्युलेशनसाठी कोणत्या मेथड यूज करतात, तर त्याच्यात बॅलन्स स्लोप डिटेक्शन आहे, रेशिओ डिटेक्टर आहे, फोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर आहे, त्यानंतर फेज लॉक लूप आहे. तर यामध्ये पण तुम्ही बघितलं तर हा रेशिओ डिटेक्टर तुमचा 6 मार्कला एक्सप्लेन करायला विचारू शकतात. त्यानंतर फेज लॉक लूप सुद्धा 4 मार्क्सला विचारतात. ओके, तर हे एफ एमचे डिमॉड्युलेशनचे मेथड आहेत. त्यानंतर तुमची नेक्स्ट जो क्वेश्चन्स विचारू शकतात 6 मार्क्ससाठी, हा पण क्वेश्चन्स तुमचा विचारू शकतात एफ एमच्या सेक्शनमधून. हा आहे ड्रॉ द नीट ब्लॉक डायग्राम ऑफ एफ एम रिसिव्हर अँड एक्सप्लेन फंक्शन ऑफ इच ब्लॉक. ओके, जसं आपण एएम मध्ये सुपर हेटेरोडाईन रिसिव्हर बघितला तुमचा एएम साठी, सेम हा पण आहे. मोस्ट ऑफ द ब्लॉक सेम आहेत, फक्त इकडे 2-3 ब्लॉक एक्स्ट्रा आहेत. तर बघा, पुन्हा सेम स्टेप्स, तुमचा एक रिसिव्हिंग अँटिना आहे, त्यानंतर आर एफ स्टेज आहे, त्यानंतर लोकल ऑसिलेटर आहे. ओके, त्यानंतर आर एफ स्टेज आणि लोकल ऑसिलेटरचा आउटपुट आपण देतो मिक्सरला. ओके, त्यानंतर मिक्सरपासून आपल्याला एक आय एफ फ्रिक्वेन्सी मिळते. त्यानंतर या फ्रिक्वेन्सीला अँप्लिफाय करण्यासाठी आय एफ अँप्लिफायर. त्यानंतर इकडे एक लिमिटर सर्किट पुन्हा यूज करतात. ओके, आणि या लिमिटर सर्किट पासून तुम्हाला तुमचा ऑटोमॅटिक गेन कंट्रोलर मिळतो इकडे पण. ओके, आणि तो तुम्ही देता आय एफ अँप्लिफायर आणि आर एफ अँप्लिफायरला. ओके, लिमिटर नंतर या ठिकाणी आहे तुमचं एफ एम डिटेक्टर. एफ एम डिटेक्टर म्हणजे तुमचं एफ एम डिमॉड्युलेटर. ओके, तर या ठिकाणी तुमचा ओरिजिनल जो मेसेज सिग्नल आहे किंवा मॉड्युलेटिंग सिग्नल आहे तो रिकवर होतो. या स्टेज पर्यंत तुम्हाला काय असतं, की एफ एम सिग्नल असतो सेम फॉर्म मध्ये, फक्त काय करतात की आर एफ फ्रिक्वेन्सी, आर एफ अँप्लिफायर पासून तुमचं इकडे एक एफ एस फ्रिक्वेन्सीला हा ट्यून करतो सेम. त्यानंतर लोकल ऑसिलेटर एक एफ ओ फ्रिक्वेन्सी तयार करतो इकडे. त्यानंतर या दोघांचं डिफरन्स मधून तुम्हाला आय एफ मिळते, त्याला अँप्लिफाय करतात. नंतर लिमिटर सर्किट वापरतात आणि एफ एम डिमॉड्युलेटर किंवा एफ एम डिटेक्टर. ओके, तर या सेम स्टेप्स इकडे आहेत, फक्त काय आहे की एएम ची जी फ्रिक्वेन्सी होती ती लो फ्रिक्वेन्सी असते आणि एफ एम मध्ये थोडीशी हाय फ्रिक्वेन्सी असते. ओके, तर इकडे एफ एम सिग्नलची जी रेंज असणार आहे त्या लेवलची फ्रिक्वेन्सी तुम्हाला इकडे मिळणार. बाकी बऱ्यापैकी तुमच्या ब्लॉकचं फंक्शनॅलिटी सिमिलर असणार आहे. तिकडे एएम डिटेक्टर होतं, इकडे एफ एम डिटेक्टर असणार आहे. आणि एक ऍडिशनल सर्किट जे आपण एफ एम मध्ये वापरतो ते म्हणजे डीइम्फेसिस. ओके, जे आपण आताच बघितलं. डीइम्फेसिस आपण कुठं वापरतो, रिसिव्हर मध्ये. तुम्हाला जर रिसिव्हर विचारलं तर तुम्हाला ही ब्लॉक डायग्राम काढायची. हा आहे एफ एम रिसिव्हर. ओके, आणि डीइम्फेसिस नंतर तुमचा ऑडिओ अँप्लिफायर किंवा ऑडिओ फ्रिक्वेन्सी पॉवर अँप्लिफायर, आणि ह्यानंतर तुमचा हा झाला एल एस स्पीकर. त्यानंतर इच ब्लॉकचे तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचे असतात क्विक मध्ये. तर बघा, आर एफचं काम काय असतं, फर्स्ट असतं टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ वीक आर एफ सिग्नल. ओके, जे आर एफ सिग्नल तुम्हाला थ्रू अँटिना मिळतात जे वीक आहेत त्यांना अँप्लिफाय करायचं. त्यानंतर टू रिजेक्ट इमेज फ्रिक्वेन्सी सिग्नल इन एफ एम ब्रॉडकास्ट चॅनल, बँडविथ इज लार्जर ॲज कम्पेअर टू ए एम ब्रॉडकास्ट. ओके, तर बघा, एफ एम मध्ये तुमची जी बँडविथ असते, ओके, ती टॉईस ऑफ एफ एम असते. ओके,
तर याची वाईड बँडविथ असल्यामुळे तुम्हाला काही अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सी कंपोनंट्स इकडे रिजेक्ट करावे लागतात. ते आपण RF स्टेजला करतो. त्यानंतर इकडे एक रिक्वायरमेंट आहे की तुमची बँडविथ जी FM सिग्नल असतं, FM सिग्नलची बँडविथ लार्ज असल्यामुळे तुम्हाला डिझाईन करताना RF फ्रिक्वेन्सी जे तुमचा RF ॲम्प्लिफायर आहे, ओके, RF ॲम्प्लिफायरची बँडविथ सुद्धा लार्ज पाहिजे. त्यानंतर पुन्हा फ्रिक्वेन्सी मिक्सर, फंक्शन ऑफ फ्रिक्वेन्सी मिक्सर इज टू हेट्रोडाईन सिग्नल फ्रिक्वेन्सी. म्हणजे काय करतो, FS अँड लोकल ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी F0, आणि आउटपुटला काय मिळते ते या दोघांचं डिफरन्स, आणि त्याला आपण काय नाव देतो, इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी. ओके, द इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी यूज्ड इन FM रिसिव्हर इज हायर दॅन AM. आपण आधी सांगितलंय की FM मध्ये जे आपण फ्रिक्वेन्सी यूज करतो ती जनरली मेगा हर्ट्स मध्ये असते. ओके, आणि AM मध्ये जे करतो ती किलो हर्ट्सच्या रेंजमध्ये असते. ओके, तर FM मधली फ्रिक्वेन्सी स्लाइटली हायर असते ॲज कम्पेअर टू AM. त्यामुळे इकडे ऑल जे तुमचे ब्लॉक्स असतील ते मस्ट बी वर्क ऑन, त्यांनी हाय फ्रिक्वेन्सीला वर्क केलं पाहिजे. त्यानंतर लोकल ऑसिलेटर काय करतो, हाय फ्रिक्वेन्सी जनरेट करतो. सिन्स FM ब्रॉडकास्ट ऑपरेट इन VHF अँड UHF बँड, अ स्पेशल लोकल ऑसिलेटर इज युज्ड इन FM रिसिव्हर. ओके, तर AM मध्ये तुमची फ्रिक्वेन्सी कमी होते त्यामुळे तुम्ही एक लोकल ऑसिलेटर यूज करू शकत होता, बट इकडे तुम्हाला हाय फ्रिक्वेन्सी जनरेट करायची, त्यामुळे तुम्हाला स्पेशली डिझाईन हाय फ्रिक्वेन्सी लोकल ऑसिलेटर इकडे लागणार आहे. ओके, त्यानंतर IF ॲम्प्लिफायरची पुन्हा सेम स्टेप्स आहेत. जे तुम्हाला IF फ्रिक्वेन्सी मिळाली आहे, ओके, त्या इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सीला तुम्हाला ॲम्प्लिफाय करायचंय. ओके, त्यानंतर इकडे ॲम्प्लिट्यूड लिमिटर का वापरतात बघा. द फंक्शन ऑफ ॲम्प्लिट्यूड लिमिटर इज रिमूव्ह ऑल द ॲम्प्लिट्यूड व्हेरिएशन ऑफ FM कॅरियर व्होल्टेज दॅट मे बी ऑकर ड्यू टू atmospheric disturbances. ओके, यूज ऑफ ॲम्प्लिट्यूड लिमिटर मेक्स द सिस्टीम लेस नॉइझी. म्हणजे तुमचा काही नॉईज आला असेल, ओके, तर तो नॉईज तुम्ही इकडे रिमूव्ह करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या FMचा सिग्नल कसा असतो, सॉरी, ओके, तर फ्रिक्वेन्सी चेंज होते. ओके, फ्रिक्वेन्सी चेंज होते, पण तुमचा जो ॲम्प्लिट्यूड असतो, ओके, हा कॉन्स्टंट असतो. आणि यामध्ये जर काही स्पाइक्स येत असतील, ओके, अशा, तर तुम्ही ते इझिली रिमूव्ह करू शकता. का? कारण तुम्ही या ठिकाणी एक लिमिटर सर्किट सेट करू शकता, आणि ज्या पण तुमच्या एक्स्ट्रा नॉईज स्पाइक्स असतील त्या तुम्ही इझिली रिमूव्ह करू शकता. पण हे आपण AM मध्ये नाही लिमिटर सर्किट वापरत. का? कारण AM मध्ये तुमच्या सिग्नलचा ॲम्प्लिट्यूडच व्हॅरी होतो. ओके, तिकडे आपण फिक्स लिमिटर सर्किट यूज करू शकत नाही, पण FM मध्ये आपण ते यूज करू शकतो. त्यानंतर FM डिटेक्टर काय करतंय, तुमचं मॉड्युलेटिंग सिग्नल तुमच्या कॅरियर फ्रिक्वेन्सी पासून डिफरंट करताय. ओके, त्यानंतर ऑडिओ तुम्हाला पुन्हा जे तुमचं ऑडिओ सिग्नल मिळालं ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल त्याला ॲम्प्लिफाय करून तुम्ही ते स्पीकरला. ओके, त्यानंतर ही एक क्विकली ब्लॉक डायग्राम विचारू शकता 4 मार्क्सला. PLL ॲज अ FM डिमॉड्युलेटर. तुम्ही ऑलरेडी अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ही ब्लॉक डायग्राम केली असेल. सेम फंक्शन्स तुम्ही इकडे लिहू शकता. बघा, तुमचं FM सिग्नल आहे, इकडे एक फेज डिटेक्टर आहे, त्यानंतर लो पास फिल्टर आहे, त्यानंतर एक एरर ॲम्प्लिफायर आहे, आणि हा आउटपुटला तुम्हाला मिळते डिमॉड्युलेटेड सिग्नल. त्यानंतर फीडबॅकमध्ये तुम्ही वापरलेला आहे व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर. ओके, इथून तुम्हाला एक एरर व्होल्टेज तयार मिळते. ओके, आउटपुट फीडबॅकमध्ये तुम्हाला एरर व्होल्टेज आहे, त्यावरून तुम्ही एक फेज लॉक लूप तयार करताय. ओके, जो मॉड्युलेटेड, आणि आपला जो ओरिजिनल मॉड्युलेटेड सिग्नल आहे तो आपल्याला आउटपुटला मिळेल. तर याचं वर्किंग तुम्ही बघून घ्या. सिम्पल डायग्राम आहे, इझिली तुम्ही रिमेंबर करू शकता. त्यानंतर हा काही क्विक वेवफॉर्म आहेत बघा लास्टच्या ब्लॉक डायग्राम मधल्या. जसं ज्यावेळेस तुम्हाला FM ला इनपुट सिग्नल मिळतं ते हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल असेल, RF सिग्नल फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल असेल. या सिग्नल मधून तुम्ही फक्त एक FS फ्रिक्वेन्सीचं सिग्नल ॲम्प्लिफाय करणार. ओके, त्यानंतर मिक्सर असणार, मिक्सरची फ्रिक्वेन्सी असणार F0. ओके, लोकल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी असणार F0. त्यानंतर इथून तुम्हाला मिळणार FS. ओके, आणि या दोघांचा डिफरन्स मिळून तुम्ही नवीन फ्रिक्वेन्सी जनरेट करणार IF. ओके, या ठिकाणी तुमचा सिग्नल असेल IF. ओके, त्यानंतर लिमिटर सर्किट वापरणार. बघा, इकडे काही स्पाइक्स दिसतात बघा तुम्हाला. तर लिमिटर काय करणार, हे सगळे जे अनवॉन्टेड स्पाइक्स तुमच्या FM सिग्नल मध्ये आलेत ते रिमूव्ह करणार. ओके, आणि तुम्हाला एक क्लीन FM सिग्नल मिळणार आफ्टर लिमिटर. त्यानंतर FM डिमॉड्युलेटर तुमचं जे ओरिजिनल मॉड्युलेटिंग सिग्नल आहे ते रिकव्हर करणार. त्यानंतर डिएम्फेसिस सर्किट, आणि त्यानंतर तुमचा AF ऑडिओ अम्प्लिफायर, आणि हा तुमचा LS. ओके, सेम ब्लॉक डायग्राम आहे. त्यानंतर डिफरन्स विचारतात तुम्हाला AM आणि FM मधला. तर AM काय आहे की ॲम्प्लिट्यूड ऑफ कॅरियर सिग्नल. ओके, तुमच्या कॅरियर सिग्नलचा ॲम्प्लिट्यूड व्हॅरी होतो विथ
with the instantaneous value of modulating signal and keeping frequency and phase constant. ओके, AM मध्ये काय होतं, तुमच्या कॅरियरचा अँप्लिट्यूड व्हॅरी होतो अकॉर्डिंग टू द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ युअर मॉड्युलेटिंग सिग्नल. ओके, हा झाला AM. आणि FM मध्ये काय होते की कॅरियरची फ्रिक्वेन्सी व्हॅरी होती इन अकॉर्डिंग्स विथ द instantaneous value of modulating signal and keeping amplitude and phase constant. ओके, जसं AM मध्ये फक्त अँप्लिट्यूड चेंज होतो, फ्रिक्वेन्सी आणि फेज चेंज होत नाही. FM मध्ये काय होतं की तुमचे फ्रिक्वेन्सी चेंज होती, अँप्लिट्यूड आणि फेज कॉन्स्टंट राहतो. त्यानंतर मॉड्युलेशन इंडेक्स काय, द व्हॅल्यू ऑफ मॉड्युलेटिंग इंडेक्स इज लेस दॅन और इक्वल टू 1. ओके, AM मध्ये. आणि FM मध्ये काय असतं, द व्हॅल्यू ऑफ मॉड्युलेटिंग इंडेक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. ओके, त्यानंतर बँडविथ बघा, याची बँडविथ असते टॉईस द हायेस्ट मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी. ओके, टॉईस ऑफ हायेस्ट मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी ही झाली तुमच्या AM ची बँडविथ. आणि FM ची बँडविथ काय असते, टॉईस द सम ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल फ्रिक्वेन्सी अँड द फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन्स. ओके, टॉईस ऑफ डेल्टा प्लस FM आपण बघितलं स्टार्टिंगला हा फॉर्म्युला. त्यानंतर इकडे दोन साइड बँड्स असते, एक अप्पर साइड बँड, एक लोअर साइड बँड. आणि FM मध्ये इन्फिनाइट नंबर ऑफ साइड बँड्स असतात आणि AM मध्ये फक्त 2 साइड बँड्स. इकडे अजून एक डीप कंपॅरिझन आहे, थोडंसं आपण याच्यात गो थ्रू करू म्हणजे तुम्हाला हे सर्व पॅरामीटर रिवाइज करता येतील. बघा, इकडे AM आहे, FM आहे आणि PM आहे. तर PM तुम्हाला डिटेलमध्ये नाही आहे, PM ची तुम्हाला फक्त वेव्हफॉर्म आणि डेफिनेशन्स विचारू शकतात. हा आहे फेज मॉड्युलेशन्स. ओके, तर बघा, व्हेरिएबल पॅरामीटर ऑफ द कॅरियर. AM मध्ये तुमचा अँप्लिट्यूड व्हॅरी होतो, FM मध्ये फ्रिक्वेन्सी आणि PM मध्ये फेज. त्यानंतर मॅथमॅटिकल इक्वेशन्स AM चे आपण बघितले, FM चे पण बघितलं आणि हा तुमचा PM चा म्हणजे फेज मॉड्युलेशनचा. त्यानंतर व्हेरिएबल पॅरामीटर प्रोपोर्शनल टू द मॉड्युलेटिंग सिग्नल. व्हेरिएबल पॅरामीटर विच इज प्रोपोर्शनल टू द मॉड्युलेटिंग सिग्नल. अगेन पीक सिग्नल अँप्लिट्यूड इकडे चेंज होतो, इकडे फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन चेंज होतं आणि इकडे फेज डेव्हिएशन्स. नंतर अँप्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल. अँप्लिट्यूड फक्त AM मध्ये व्हॅरी होतो, FM आणि PM मध्ये कॉन्स्टंट राहतो. त्यानंतर बँडविथ कॉन्स्टंट, बँडविथ चेंज होत नाहीये, टॉईस ऑफ FM असते. ओके, आणि FM मध्ये तुमची बँडविथ कंटिन्युअस चेंज होते अकॉर्डिंग टू युअर फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन्स. सो इट इज टॉईस ऑफ डेल्टा प्लस FM. आणि इकडे टॉईस ऑफ डेल्टा F प्लस W. ओके, हे PM साठी आहे. त्यानंतर नॉईज इम्युनिटी बघा, AM मध्ये नॉईज इम्युनिटी चांगली नाहीये, व्हेरी पुअर आहे. त्यानंतर FM मध्ये बेस्ट ऑफ ऑल स्कीम. ओके, कारण इकडे लिमिटर सर्किट आपण ॲडिशनली यूज करू शकतो, जो की आपले अनवॉन्टेड मोस्ट ऑफ द नॉईज रिमूव्ह करतो. आणि PM मध्ये काय आहे की बेटर दॅन AM आहे बट वर्स दॅन FM. तर हा इंटरमिडिएट याचा नॉईज इम्युनिटी आहे. त्यानंतर ट्रान्समिशन अँड रिसिप्शन इक्विपमेंट्स. ओके, तर AM मध्ये सिम्पल आहे. सिम्पल काय आहे, कारण इकडे लो फ्रिक्वेन्सी आहे. ओके, तुमची फ्रिक्वेन्सी लो असेल तर तुम्ही इझिली डिझाईन करू शकता. फ्रिक्वेन्सी हाय असेल तर डिझाईन कॉम्प्लेक्स बनते. ओके, खूप साऱ्या नवीन पॅरामीटर्स मध्ये येतात RF रिलेटेड, त्यामुळे हा कॉम्प्लेक्स आहे. आणि PM पण कॉम्प्लेक्स आहे. त्यानंतर द इन्फॉर्मेशन इज कंटेन्ड इन. ओके, तर AM मध्ये तुमची इन्फॉर्मेशन अँप्लिट्यूड व्हेरिएशन मध्ये असते, FM मध्ये फ्रिक्वेन्सी व्हेरिएशन मध्ये आणि फेज व्हेरिएशन्स मध्ये. त्यानंतर बघा, वाईडली यूज काय आहे की हा AM वाईडली यूज करतात, आता कमी करतात, बट आधी रेडिओ ट्रान्समिशनसाठी AM यूज करायचे, आता FM यूज करतात. आणि PM हा लिमिटेड यूज करतात काही स्पेशलाइज ॲप्लिकेशनसाठी. ओके, कव्हरेज एरिया फॉर द सेम ट्रान्समिटिंग पॉवर. ओके, AM मध्ये खूप जास्त पॉवर लागायची, कारण साईड बँड मध्ये पण पॉवर बघतो आपण, साईड बँड मध्ये आपल्याला पॉवर लागायची. त्यानंतर FM मध्ये आपण मोर एरिया कव्हर करू शकतो सिमिलर पॉवर मध्ये, आणि हा मॉडरेट आहे. तर पॉसिबिलिटी ऑफ युझिंग सेम फ्रिक्वेन्सी फॉर मल्टिपल ट्रान्समीटर इथं नॉट पॉसिबल, इथे व्हेरी मच पॉसिबल आणि पॉसिबल. कोणतेही 3-4 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा, AM तुमचा हा रेडिओ आणि टीव्ही मध्ये यूज करतात. त्यानंतर FM तुमचा रेडिओ, टीव्ही, पोलीस वायरलेस किंवा पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशनसाठी यूज करतात. आणि PM वापरतात डेटा कम्युनिकेशनसाठी. त्यानंतर एक लास्टला अजून एक क्वेश्चन आहे कंपॅरिझनचा. तर कम्पेअर नॅरो बँड FM अँड वाईड बँड FM विथ रिस्पेक्ट टू फॉलोइंग पॉईंट. यामध्ये तुम्हाला मॉड्युलेशन इंडेक्स, मॅक्सिमम डेव्हिएशन, रेंज ऑफ मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी अँड ॲप्लिकेशन्स, या 4 पॉईंटच्या बेसिसवर तुम्हाला हे 2 कम्पेअर करायचे. तर बघा, मॉड्युलेशन इंडेक्स फर्स्ट पॉईंट, नॅरो बँड FM आणि वाईड बँड FM. तर नॅरो बँड FM मध्ये लेस दॅन और स्लाइटली ग्रेटर दॅन 1 असते मॉड्युलेशन इंडेक्स, तर वाईड बँड मध्ये ग्रेटर दॅन 1 असते. मॅक्झिमम डेव्हिएशन इकडे 5 kHz असतात, तर वाईड बँड मध्ये 75 kHz.
रेंज ऑफ मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी 30 हर्ट्स टू 3 किलो हर्ट्स. ओके, मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सीची रेंज. तर वाईड बँडमध्ये 30 हर्ट्स टू 15 किलो हर्ट्स हा वाईड बँड आहे, म्हणजे इकडे जी तुमची फ्रिक्वेन्सी रेंज असणार आहे ती वाईड असेल. ओके, नॅरो बँड म्हणजे एक स्मॉल बँडच्या फ्रिक्वेन्सीसाठी हा वर्क करतो, म्हणून इकडे 30 हर्ट्स टू 3 किलो हर्ट्स. बट याचा बँड जर बघितला तुम्ही तर 30 हर्ट्स टू 15 किलो हर्ट्स आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन काय आहे की FM मोबाईल कम्युनिकेशनसाठी हा वापरतात नॅरो बँड, लाईक पोलीस वायरलेस और ॲम्ब्युलन्ससाठी. हा एंटरटेनमेंट ब्रॉडकास्टिंग साठी वापरतात, लाईक हाय क्वालिटी ट्रान्समिशन किंवा म्युझिक ट्रान्समिशनसाठी वाईड बँड FM यूज करतात. ओके, तर हे क्विकली आपण काही पॉइंट्स कव्हर केलेले आहेत FM मध्ये. यात अजून पण खूप सारे आहेत, ते तुम्ही बघू शकता तुमच्या बुक्समधून किंवा नोट्समधून कव्हर करू शकता. काही मोजकेच पॉईंट आपण या चॅप्टर मधले कव्हर केलेले आहेत, जे तुम्हाला इझी टू अंडरस्टँड राहील किंवा तुम्ही क्विकली रिवाइज करू शकता. ओके, थँक्यू.